आपण समान संबंधी आकृत्या नॉन व्हर्बल अनालॉजी यावर काही प्रश्न बघितले आहे आणि पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. तर नॉन व्हर्बल अनालॉजी मध्ये आपल्याला काय करायचे असते की पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो संबंध आहे तो ओळखायचा असतो आणि तो संबंध तिसऱ्या आणि जे उत्तर असेल त्या उत्तराशी जुळवायचा असतो. म्हणजे आपण बघूया प्रश्न क्रमांक 42. आता पहिल्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे, बरोबर. काय आहे, हा एक त्रिकोण दिलेला आहे. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, अजून एक त्रिकोण दिलेला आहे आणि तो विरुद्ध दिशेला दिलेला आहे, बरोबर. विरुद्ध दिशेला दिलेला असूनही अजून एक आहे की त्याचा जो पाया आहे तो काय आहे, समान आहे. तर आपण ही आकृती काढून बघूया. हा आहे पहिला त्रिकोण. काय आहे, पहिला त्रिकोण. ओके. आणि त्याच त्रिकोणावरती आपल्याला विरुद्ध दिशेला पाया समान ठेवायचा आहे आणि दुसरा त्रिकोण काढायचा आहे, बरोबर. तर बघा, पहिला त्रिकोण आणि पाया समान आणि आपण काय करणार आहोत, दुसरा त्रिकोण काढणार आहोत. म्हणजे हा झाला दुसरा त्रिकोण. ही झाली दुसरी आकृती. आता सिमिलर आपण काय करणार आहोत, तिसरी जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये आपण हा संबंध जुळवणार आहोत. हे बघा, हे आपले तिसऱ्या आकृतीमधले पहिले अर्धवर्तुळ, बरोबर. आता आपल्याला काय करायचे आहे, पाया काय करायचा आहे, समान ठेवायचा आहे. पण जे पहिले अर्धवर्तुळ आहे त्याच्या विरुद्ध दिशेला अजून एक अर्धवर्तुळ काढायचे आहे, बरोबर. तर बघा, अजून एक अर्धवर्तुळ पण काढले. जो पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोणाचा पाया समान होता तसंच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये काय आहे, पायाही समान केला, आपण विरुद्ध दिशेला अर्धवर्तुळही काढले. तर उत्तर काय आले, पर्याय क्रमांक ब. तर अजून एकदा सांगते, जो प्रश्न क्रमांक 42 आहे त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिले आहे, अजून एक त्रिकोण दिलेला आहे. पण तो त्रिकोण कसा दिलेला आहे, आपल्याला पाया समान ठेवलेला आहे आणि त्या पहिल्या त्रिकोणाच्या विरुद्ध दिशेला दुसरा त्रिकोण काढलेला आहे. म्हणून आपण तिसरी आकृती आहे त्याच पद्धतीने आपल्याला दिले आहे, पहिल्या आकृतीप्रमाणे अर्धे वर्तुळ दिलेले आहे. तर आम्ही काय केले आहे, जो संबंध पहिल्या दोन आकृत्यांत दिलेला आहे तो संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी म्हणजे जे उत्तर असेल त्याच्याशी जुळवला. तर पहिले अर्धवर्तुळ काढले, नंतर पाया समान ठेवला. काय केलं, पहिले अर्धवर्तुळ काढले, त्यानंतर पाया समान ठेवला आणि त्याच्या पहिल्या अर्धवर्तुळाच्या विरुद्ध दिशेला दुसरे अर्धवर्तुळ काढले. तर अशा पद्धतीने जो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे त्या पर्यायामध्ये उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. क्रमांक 43. आता पहिल्या आकृतीमध्ये उत्तरेकडून पूर्वेकडे 90 डिग्रीने वळून तारा अदृश्य झाला आहे. काय झाला आहे, 90 डिग्रीने उत्तरेकडून पूर्वेकडे वळून तारा काय झाला आहे, अदृश्य झाला आहे. आता ही आहे उत्तर, ही कोणती दिशा आहे, उत्तर, आणि ही काय आहे, पूर्व. आता इकडे पूर्व दिशेला वळून काय झालेला आहे, तारा अदृश्य झाला आहे. तर आपल्याला तशीच आकृती शोधायची आहे. तर हा जो ट्रायंगल आहे हा काय होणार आहे, उत्तरेकडून पूर्वेला वळणार आहे, बरोबर. सिमिलर, आणि जो मधला जो गोल आहे तो काय होणार आहे, अदृश्य होणार आहे, बरोबर ना. तर बघूया, हा झाला पूर्वेकडे ट्रायंगल आणि हा जो मधला
बिंदू आहे तो अदृश्य झाला आहे. तर ही आकृती कशाप्रमाणे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कारण पर्याय क्रमांक अ मध्येही उत्तरेकडून पूर्वेकडे जेव्हा ट्रायंगल वळतो तेव्हा काय झालेला आहे, जो मध्ये बिंदू दिलेला आहे तो बिंदू काय झालेला आहे, अदृश्य झालेला आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक अ. पहिल्यांदा आपल्याला काय ओळखायचे आहे, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमधला संबंध ओळखायचा आहे आणि तो संबंध तिसऱ्या आकृतीचा आणि चौथ्या आकृतीचा लावायचा आहे, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक भेटेल. प्रश्न क्रमांक 44. आता इथे काय आहे, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सिमिलर आकृती आहे, बरोबर. फक्त काय केलं आहे, पहिली जी आकृती आहे त्यामध्ये उभी रेघ आहे का नाही, दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, उभी रेघ आहे. म्हणजे एक उभी रेषा काय झालेली आहे, वाढवली आहे, बरोबर. तर तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत पण काय होणार आहे की एक उभी रेषा असणार आहे, ती काय होणार आहे, आपण वाढवणार आहोत. आता बघा इथे किती उभ्या रेषा आहे, 2, बरोबर. आणि आडव्या किती आहे, 1. तर आपण एक रेष वाढवल्यावरती काय होणार आहे, उत्तर पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 45. पहिली आकृती पूर्वेकडून पश्चिमेकडे 180 वळवून एक गोल वाढविला आहे. म्हणजे काय केले आहे, 180 आता म्हणजे विरुद्ध झालेली आहे. 180 म्हणजे काय, अर्धवर्तुळ. तर आणि एक गोल वाढविला आहे, बरोबर. तर ही काय करणार आहोत आपण, आकृती ही 180 डिग्रीने वळवला आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला किंवा विरुद्ध दिशेला जाणार आहोत. तर या आकृतीमध्ये काय होईल, यामध्ये जितक्या स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपपैकी एक स्ट्रीप वाढवायची आहे. तर इथं किती स्ट्रीप आहे, 1 2 3 4, जितक्या असतील तितक्या, आणि एक वाढवणार आहोत आणि ती काय करणार आहोत, अपोजिट डायरेक्शनला करणार आहोत. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 मध्ये सपोज हे काय आहे, जो चौकोन आहे तो काय समजू आपण, घड्याळ समजू. आणि घड्याळ असून त्यामध्ये काय केलेलं आहे, 90ने काटा पुढे सरकवलेला आहे. म्हणजे हा काटा इथे आहे पहिल्या आकृतीत, तर दुसऱ्या आकृतीमध्ये तो 90ने पुढे सरकवल्यावर कशी झाली ती आकृती, या पद्धतीने झाली, म्हणजे अशी झालेली आहे, बरोबर. तर तिसऱ्या आकृतीमध्ये तो काटा आपल्याला पुन्हा 90ने पुढे सरकवायचा आहे. तर म्हणजे डायग्राम कशी येईल, हा झाला आपला चौकोन, ओके. आणि हा काटा असा आहे आणि तो 90ने पुढे सरकायचा आहे, म्हणजे तो काटा कसा होणार आहे, एक्झॅक्ट 12 वरती येईल. सपोज एक्झॅक्ट इथे येईल, आपण समजा इथे 12 समजूया, 12, ओके. तो इथे येईल तो काटा, म्हणजे डायग्राम काय येईल, पर्याय क्रमांक अ. तर अशा पद्धतीने आपण संबंध जुळवलेला आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 47. आता प्रश्न क्रमांक 47 मध्ये पहिली आणि दुसरी आकृती एक्झॅक्ट सेम आहे. बघा पहिली आणि दुसरी आकृती काय आहे, एक्झॅक्ट सेम आहे, फक्त काय आहे, अपोजिट डायरेक्शन आहे दोघांची. म्हणजे जर हे जे पतंग आहे ते ह्या दिशेला आहे, तर जी दुसरी डायग्राम आहे ते या दिशेला झालेलं आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, तर हे काय झालेलं आहे, तर ही आरशातील प्रतिमा आहे. काय आहे, पहिली आकृती ही दुसरी आकृती काय आहे, पहिल्या आकृतीची दुसरी आकृती आरशातील प्रतिमा झालेली आहे, बरोबर. कारण आरशातल्या प्रतिमा एक्झॅक्ट सेम असतात, फक्त त्यांची काय होते, डायरेक्शन बदलते. तर तिसरी आकृती काय करणार आहोत आपण, आरशातली प्रतिमा आहे तर ती कशी होणार आहे, तर तिची डायरेक्शन या साईडने होणार आहे, ओके, अशी होईल. आणि तर ती उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक क, कारण ही या दिशेला आहे म्हणजे हे काय होणार आहे, या दिशेला येणार आहे. पर्याय क्रमांक क. आरशातील प्रतिमा आहे एकमेकांच्या. प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48 मध्ये इझी आहे हा क्वेश्चन. पहिली आकृती वर खाली करून दुसरी आकृती बनते, बरोबर. म्हणजे काय केलेलं आहे, ही आकृती वरती आहे तर फक्त ही आकृती खालच्या डायरेक्शनने केली आहे आणि दुसरी आकृती तयार झालेली आहे. तर तिसरी आकृती आपण कशी वर खाली करू, ही आकृती अशी होईल, बरोबर, आणि ही अशी होईल. पर्याय क्रमांक येईल ब. फक्त वर खाली करायची आहे आकृती आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 49. पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे 49 पहिल्या आकृतीमध्ये. प्रश्न क्रमांक 49 मध्ये पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोण दिलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, चौकोन दिलेला आहे. म्हणजे या दोन्ही आकृत्यांमध्ये एक बाजू वाढवलेली आहे, बरोबर. पहिल्यांदा 3 बाजूचा त्रिकोण, दुसऱ्या आकृतीमध्ये 4 बाजूचा चौकोन. आता तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पंचकोन दिलेला आहे 5 बाजू असलेला. म्हणजे जी चौथी आकृती असणार आहे ती काय असणार आहे, षटकोन असणार आहे 6 बाजू असलेली. तर उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक अ. त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन. ओके. अशा प्रकारे आपण नॉन व्हर्बल ॲनालॉजी यावर काही सरावासाठी प्रश्न बघितलेले आहे. तर यामध्ये सगळ्यात सोपे काय आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमधला संबंध ओळखायचा आणि तो तिसऱ्या आकृती आणि जी आकृती असेल त्या आकृतीशी उत्तर म्हणजे पर्यायामध्ये जुळवायचा आणि पर्याय क्रमांक शोधायचा. इझी आहे. असेच प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.